सो हे सगळे इंग्रेडियंट्स आहेत आकाशसाठी. अरे तुमच्या समोर काय एचएम केलेला मुलगा नाही उभा आहे. नॉर्मल एवढं सगळं हे ब्रोकली विकली किती डिश बनवायच्यात नक्की. तुझ्यावरती मला खूप दया आली आहे. सो आपण ह्याला एक 3 लाईफलाईन्स देऊया. 3 लाईफलाईन. 3 लाईफलाईन्स. तुम्हाला हा कमाल माझे 5 मिनिटं विचार करण्याचे की नक्की काय बनवायचं. पटापट पटापट आपले हात चालवावे. जसं तुमचं तोंड चालतं तसंच तुमचे हातही चालवावे. तुम्हाला बोलते आकाश माझ्या किचन मधून देवश्री माझ्या किचन मधून बाहेर माझ्या किचन मधून नाही तर मग तूच बनव मी नाही बनवत. एवढं सुंदर मला वाटतंय ना असंच फिरून. कारण काय हा माझा नवरा आज जे चॅलेंज करतोय असं मला वाटतं अजून चॅलेंज असले पाहिजे. हेच आम्ही करू शकतो. हातावर हात. काय वाटतं हा काय वाटतं बायकांचं इझी आहे काम करणं. करून दाखवा ना. दाखवा आता करून दाखवाच तुम्ही. दाखवाच बघायचंच आहे मला की काय करतायत तुम्ही. व्हाईट सॉससाठी दही चालतं का म्हणजे दही टाकू शकतो का थोडं दहीचं टेक्स्चर आलं तर. शेवटी काय होतं ना की नवरा कितीही चांगलं करो पण बायको शिवाय. अरे मग तुझी साथ मला हवी आहे. 7 जन्माची साथीचं. ओके 2 मिनिटाची भेटणार आहे. 7 जन्माची नाही भेटणार आहे. ना हा रेड झालाय ना हा व्हाईट झालाय. हा काहीतरी भलताच कलर झालाय. ऑरेंजच्या खालचा आणि व्हाईटच्या वरचा असा मधला कलर झालेला आहे. इटालियन नूडल्स मेड बाय शेफ मिस्टर आकाश शिंदे. आणि त्यानंतर आपण मोनॅको शेवपुरी. बाबा किचन काम करणं खूप अवघड आहे. 4 ठिकाणी 4 बाजूला लक्ष द्यावं लागतं. जसं मी आधीच सांगितलं नूडल्स थोडी स्टिकी झाले बट ओव्हर ऍक्टिंग कमी कर. खरी मजा ह्याच्यात आहे बिकॉज हे जे काय बनवलंय हे काहीतरीच वेगळं आहे. ड्रेसिंग आणि प्लेटिंग पण खूप छान बनवली. एवढी की नूडल्स खालती पण पडत नाहीत. तुम्ही बघू शकता. हे म्हणजे असं आहे माझ्यामध्ये एक टॅलेंट आहे. नको ठीक आहे हे नूडल्सचा कमाल नाही माझ्या टॅलेंटचा कमाल आहे. आकाश ह्या पडत पण नाहीयेत. अशा नूडल्स तुम्हाला बाजारात कुठेच नाही मिळणार. त्यातले चटणीचा कमाल आहे. त्या चटण्या तू बनवल्या नाहीस. अजून एक घास का मला असं वाटतं तुला अजून एका घासाची गरज आहे. काय बघितलं शेवटी भावाने रूप दाखवून दिलं त्याचं. रक्ताचं नातं ह्याने निभवलं नाहीये आणि ही मुलगी हिने सगळं निभवलेलं आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आम्ही करणार आहोत एक छान असं चॅलेंज विच इज मास्टर शेफ चॅलेंज. आणि ते चॅलेंज माझ्यासाठी नाही आहे पण आहे माझ्या नवऱ्यासाठी. मित्रांनो आपल्याला डिश बनवायच्या खूप छान छान चांगल्या आणि हिला मला ती द्यायची आहे डिश. फॉर युअर नॉलेज मला काहीही जेवण येत नाही. मला फक्त मॅगी येते. जास्तीत जास्त चहा करू शकतो आणि बटाटा भजी मी करू शकतो. त्याच्या पुढे माझं गाडी गेलेली नाही आहे पण ही माझ्यासाठी चॅलेंज घेऊन येते. सो आज मी जाऊन काहीतरी असं रॅन्डम गोष्टी सिलेक्ट करणार आहे आणि अकॉर्डिंगली आकाशला देणार आहे. त्या गोष्टींमधनंच तुला काहीतरी बनवायचं आहे. काहीतरी गोष्ट मी बनवू शकतो पण ती चांगली बनेल की वाईट बनेल चांगलीच इसकी गॅरंटी मैं नहीं दे सकता. चांगलीच बनवायची आहे. गॅरंटी मैंने चांगलीच बनवायची आहे. सो आपण पटकन जाऊया आणि खालती जाऊन काही ना काहीतरी अशा रॅन्डम गोष्टी घेऊन येऊया आणि बघूया की आकाश त्याच्यामधनं काहीतरी बनवू शकतो. आणि जेन्युअनली मी तुम्हाला सांगतो मला ह्यातलं काही माहित नाही. आम्ही काहीही डिसाईड नाही केलं. आम्ही घरीच थांबणार आहे. ही आणि प्रकाश म्हणजे माझा भाऊ हे लोक खाली जाऊन घेऊन येणार आहेत गोष्टी. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स स्टार्ट द चॅलेंज. आम्ही काही डिसाईड नाही केलं की काय बनवायचं आहे. असं रॅन्डमली काहीतरी घेऊन येऊया आणि लेट्स सी की आकाश यातनं काय बनवतो. सो चला मी आता आलो आहे. एक स्मॉल सुपर मार्केट टाईप शॉप आहे. खूप कन्फ्युजन आहे काय घ्यायचं समजत नाही आहे बट लेट्स सी. मी मोस्टली तरी या एरियामधलं विचार करते की छोटं पॅकेट पनीरचं घेते आणि चीज स्लाइस घ्यायचं. चालेल रॅन्डम होऊन जाईल खूप. इथे नूडल्सचं सेगमेंट आहे. आपण नूडल्स काहीतरी असं घेऊया आणि पॅकेट खोलून त्याला देऊया म्हणजे त्याला समजणार नाही की कुठल्या टाईपचं आहे किंवा काय आहे. सुपर मार्केटमध्ये आम्ही थोडे आयटम्स घेतले पण आता आम्ही भाजीसाठी आहे ना मशरूम घेतो आहे, ब्रोकोली घेतो आहे आणि कॅबेज हे आम्ही भाज्या घेतो आहे. पटकन जाऊया उशीर झाला आहे कारण. अशा प्रकारे सगळे बॅग्स घेऊन आम्ही रेडी आहोत. काहीतरी असंच उचललं आहे. बघू आता या भाज्या पण घेतल्यात आणि ह्याच्यात आहेत आपले आपण घेतलेले नूडल्स मैदा वगैरे आणि आम्हाला पण स्वतःला माहिती नाही की काय बनणार आहे.
सो आकाशवर आहे आता की तो काय बनवतोय. लेट्स सी. उठा. सगळे इंग्रेडियंट्स आणलेत आणि आता चला. काय आणलंय असं माझ्यासाठी? काय काय सरप्राइझिंग. खूप कुठून डिफिकल्ट. काय काय आणलंय ते? खूप डिफिकल्ट आणलंय हा. आणि आता तुला जाऊन त्यातलं काहीतरी बनवायचं आहे. बनव ना. पण कसं काय करायचंय हे मी तुला किचन मध्ये जाऊन दाखवते. याचे काय रूल्स अँड रेग्युलेशन रूल्स आहेत. येस. सो हे सगळे इंग्रेडियंट्स आहेत आकाशसाठी. आणि काय नक्की शेवपुरी बनवायची? काय बनवायचं? सो आपण एक मिनटं आपण पूर्ण गेमचं एंटायर सगळं सांगूया. ओके. जसं की आधीच सांगितलं व्लॉगमध्ये, हा आहे मास्टर शेफ चॅलेंज, ज्याच्यामध्ये आकाशला दिलेल्या इंग्रेडियंट्समधनं काहीतरी बनवायचं आहे. आणि मी आता सगळ्यांना पटकन इंग्रेडियंट्स सांगते आणि आकाश तू पण नीट बघ इंग्रेडियंट्स काय काय आहेत. इंग्रेडियंट्स आहेत दही, मैदा, स्वीटकॉर्न, पनीर, चीज. ही आहे स्वीट चटणी आणि ही आहे तिखट चटणी. नायलॉनची शेव, मोनाको बिस्किट, लेस, ओट्स, पास्ता, नूडल्स. त्याच्यानंतर मग व्हेजिटेबल सेगमेंटमध्ये आहे हे बॉइल्ड पोटॅटोज आहेत. बॉइल्ड पोटॅटो, मशरूम, कॅप्सिकम, कॅबेज, अनियन आणि ब्रोकोली. आणि मग हे सगळे आपले सॉसेस आहेत. यातले कुठलाही सॉस यूज करू शकतो, जसं की रेड चिली, ग्रीन चिली, शेजवान चटणी, पिझ्झा पास्ता मिक्स, ऑनियन पावडर, ऑरिगॅनो सगळं. आणि इथे बेसिक आहे जसं की ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, तिखट चटणी आहे दोन्ही पण आणि सॉल्ट आहे. अरे तुमच्या समोर काय HM केलेला मुलगा नाही उभा आहे. नॉर्मल एवढं सगळं हे ब्रोकली विकली किती डिश बनवायच्यात नक्की? सो असं आहे की यातनं तू काहीही बनवू शकतो. दिस इज युअर इंग्रेडियंट सेगमेंट. ह्याच्यामधनं तुला जे वाटतंय तू यातनं बनवू शकतो. ओके. मॅन्डेटरी नाही की तुला सगळे इंग्रेडियंट्स यूज करायचे आहेत. ओके. तुझ्यावरती मला खूप दया आली आहे. सो आपण ह्याला एक 3 लाईफलाईन्स देऊया. 3 लाईफलाईन. 3 लाईफलाईन. अच्छा. ओके. मास्टर शेफ विथ KBC. विथ KBC. येस, मिक्स. पहिली लाईफलाईन आहे की इफ यू नीड अ हेल्पर इन एनी ॲक्टिव्हिटी, ठीक आहे, तर तू मला बोलवू शकतोस फॉर 2 मिनिट्स. मग सेकंड आहे की जर तुला कुठल्या ॲडवाईससाठी हवं असेल की अरे ह्याच्यानंतर मी काय करू किंवा हे कसं काय करू, तर ॲज ॲडवायझर म्हणून मी येणार. सेकंड लाईफलाईन ही आहे. थर्ड आणि लास्ट आपली लाईफलाईन आहे की आकाश या इंग्रेडियंट्सला सोडून जर त्याला कुठलं नवीन त्याचा काहीतरी एक इंग्रेडियंट ॲड करायचा तर तो पण ते ॲड करू शकतो. ओके. जसं की मला पेरू दिसतं, मला पेरू ऍड करायचा आहे तर तू ॲड करू शकतो. चॅलेंज सगळ्या गोष्टीला एक टाइम स्पॅन असतो. तर आत्ता वाजले आहेत 2:15. ओके. सो 30 मिनिट्स इज आर टाईम. दॅट मीन्स 2:15 झाले आहेत. सो आय थिंक 2:45. नको थोडी दया कर त्याच्यावर. 3:30 पर्यंत. दयाकर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटलं माझी? नाही. आज तुला प्रूफ करून दाखवावं लागेल. तू यातनं काहीतरी बनवू 3:30 शकतो. पर्यंत दे ना त्याला टाइम. 3:30. अरे 3:30 म्हणजे 1.5 तास. नको, आपण एक आकाशला काम कर ना, तुझं ना माझं 45 मिनिट्स देऊया. 2:15 झाले 45 आहेत. वी स्टार्ट आणि बाय 3 एक्झॅक्ट आपल्याला स्टॉप करायचं आहे. ठीक आहे. तर 3 पर्यंत तुझी डिश रेडी झाली पाहिजे आणि प्लेटिंग झाली पाहिजे आणि आणून बाहेर दिले पाहिजेस. टेक बाय. रामू काका करा लवकर. किती वेळ? मी असंच नाही करू शकत. शेफची टोपी कुठे आहे? हॅट कुठे आहे शेफची? सॉरी. नेक्स्ट चॅलेंज मास्टर शेफ पार्ट 2 मध्ये शेफची टोपी. मला टोपी काय यामध्ये कमवावी शेफला लागणार? कमवावी लागेल टोपी, कारण की असं इझिली भेटत नाही. ओके. तुमचं एप्रन आणि तुमची कॅप तुम्हाला कमवावी. माझे 5 मिनिटं विचार करण्याचे आहेत की नक्की काय बनवायचं. मी विचार करतोय. मला वेळ द्या प्लीज. मला तुम्ही मध्ये अडथळे नका आणू. ओके. ठीक आहे. टाइम. नक्की काय करायचं हे मला अजूनही सुचलेलं नाही आहे. पण काही गोष्टी आहेत जसं की कॉर्न तर बॉईल करायला ठेवू शकतो कारण ते यूज होणार. आणि इथे नूडल्स आणि पास्ता आहे. आता मी कन्फ्यूज आहे की दोघांपैकी नक्की काय यूज करावा. पण पहिलं आपण त्यांना शिजायला ठेवूया. तर मी असं विचार करतो आहे की इथे हे मोनॅको बिस्किट दिलं आहे आणि 2 चटण्या आहेत, शेव आहे. सो काइंड ऑफ शेवपुरी मी करू शकतो. मोनॅको बिस्किट शेवपुरी. तर त्याच्यासाठी काही या गोष्टी आहेत त्यांना मी बाजूला काढून ठेवल्या. तर ही माझी एक स्टार्टर टाईप डिश झाली. मे बी चाट डिश म्हणू शकता. ही एक झाली. हा वेगळा टाईपचा इटालियन नूडल्स बनवू कारण त्यामध्ये नूडल्स आणि पास्ता दोन्ही मिक्स होणार. सगळ्यात पहिलं आपण कॉर्न आणि नूडल्स प्लस पास्ता हे बॉईल करायला ठेवलेलं आहे. आता ज्या त्याच्यामध्ये आतमध्ये जाणार त्या गोष्टी मी कापायला घेतो. आता इथे दही आहे. मग मी कन्फ्यूज आहे की कुठे यूज करू, काय यूज करू. आणि हा मैदा आहे. हा मैदा कशाला यूज करू. भाज्या कोणत्याही असू द्या आपण त्यांना धुवून घेतलं पाहिजे.
आता पुरती ब्रोकली आणि शिमला मिरचीला आपण धुवून घेतलं आहे. याला आपण थोडं कापूया. पटापट पटापट आपले हात चालवावे. जसं तुमचं तोंड चालतं तसंच तुमचे हातही चालवावे. मी किचनमध्ये असताना कसं मध्ये मध्ये देऊ हे पण ॲड कर ते पण ॲड कर, तसं प्लीज प्लीज नीट. ई डॉटी आकाश, तू हे घामाचं इथे करू नको. घाम नाही, मी फक्त असं केलं. नको. हा. घाम आलाय नाही आलेला आहे मला घाम, नाही कारण की मी आलाय. रिलॅक्स आहे, काही नाही. घाम काढायची हा. वेळ आलेली आहे. आणि हा तर तुला डिशचं नाव डायरेक्ट मी देताना सांगणार आहे. पण प्लीज वेळेचं भान हा ठेवा. हा मी टाइम okay. मॅनेजमेंट ही जी हो, हो. तुमची पुअर स्किल आहे ती हा. आज तुम्हाला थोडी काय म्हणताय पण प्लीज माझ्या किचन मधून बाहेर हो देवश्रू. देवश्रू देवश्री. देऊ तुम्हाला बोलते आकाश माझ्या किचन मधून. देवश्री माझ्या किचन मधून बाहेर हो, बाहेर हो माझ्या किचन मधून, नाही तर मग तूच बनव, मी नाही बनवत. ठीक आहे ना, येणार ना मी परत. घाबरते का तुला? परत येणार आहे. आकाश भांडी काढलेली परत नीट लावायची आहे तुला. एवढं सुंदर मला वाटतंय ना असंच फिरून, कारण काय हा माझा नवरा आज जे चॅलेंज करतोय, असं मला वाटतं अजून चॅलेंज असले पाहिजे. बिकॉज मी काही नाही करत आहे, मी असंच रँडमली फिरते आणि सगळं काम आकाश करतोय. सो काय माहिती कधी भेटणार आहे जेवण, कधी भेटेल. आताशे किती 10 मिनिटं पण झाले. 10 मिनिटं. पटापट चालू, पटापट कामं करा हो प्लीज. करतोय. इथे नूडल्स ओव्हर कुक झालेत ऑलरेडी. टॅन जल्दी जल्दी कर. तुझ्यामुळे. माझ्यामुळे काय? हा कारण की मी जेव्हा नूडल्स ठेवलं तू आलेली मध्ये. ओ माझं लक्ष नाही गेलं. तुझी स्ट्रॅटेजी आहे ना सगळ्या ओळखतो मी. गॅस चालू करता येतो. ओ फेल. फेल काय लागलेला तो हे झाला भिजला. हेच आम्ही करू शकतो. हातावर हात होणार सगळं. होणार. कढई फुल आमची अशी गरम होते वाफाने. बंद केली मी, बंद केली. बंद केली मी. काय वाटतं? हा काय वाटतं? बायकांचं इझी आहे काम करणं. नाही ना करून easy. दाखवा ना, दाखवा आता करून करतोय दाखवाच तुम्ही, दाखवाच. करतोय बघायचंच मी. आहे मला की काय करतोय. करतायत तुम्ही. करतोय मी. अगं अगं बिचारी ती ब्रोकोली. काय काय नाही करा. करतोच मी. तू मध्ये येते. एवढा धूर कसं झालं माझ्या किचन मध्ये? प्लीज एक्झॉस्ट लावा. जा जा तू केलं म्हणून जा. प्लीज तुम्ही एक्झॉस्ट लावा, माझं धूर येतोय किचन. तू बाहेर जा ना माझ्या किचन मधून. ओ माझं किचन. हा माझ्या ओके किचन मधून बाहेर जा प्लीज. ठीक आहे. आकाश मी बनवून नाही ठेवू शकत आहे, मी बनवून देणारही नाही आहे, कारण की हा चॅलेंज माझा नाही तुमचा आहे. हा मग मी करतोय ना. तर मला आहे ना थोडं असं व्हाईट सॉस टाईप करायचं आहे. माझ्याकडे 2 लाईफलाईन आहे. मी तिला देऊला बोलू शकतो फॉर 2 मिनिट्स किंवा मम्मीला सुद्धा बोलू शकतो. तर याला व्हाईट सॉससाठी दही चालतं का? म्हणजे दही टाकू शकतो का? थोडा दहीचं टेक्स्चर आला तर. आय डोंट नो. म्हणजे तेल गरम केलं मी दही टाकतो आणि ह्या सगळ्या भाज्या टाकतो. होईल का वर्क? बघू जे होईल ते होईल. करणारा मीच आहे ना. मला डाऊट येतो आहे की दही कसं लागेल आणि म्हणजे व्हाईट सॉस बनणार नाही. आय वॉन्ट टू यूज माय फर्स्ट लाईफलाईन, जिथे मी 2 मिनटाचा मला कुणाचा तरी असिस्टंट हवा आहे. तर मी माझी फर्स्ट लाईफलाईन यूज करतो. तर जसं मी बोललो मला पहिली लाईफलाईन यूज करायची आहे. तर देऊ 2 मिनटासाठी मला तुझा इथे इन्व्हॉल्वमेंट हवी आहे. शेवटी काय होतं ना की नवरा कितीही चांगलं करो अरे पण बायको शिवाय. अरे मग तुझी साथ मला हवी आहे. Okay. 7 जन्माची साथीचं ओके 2 मिनिटाची वचन भेटणार आहे, दिलेलं आहे 7 मी. जन्माची नाही भेटणार आहे. 2 मिनिटाची साथ सांगा काय हवंय तुम्हाला. हे माझा वेगळा सेक्शन आहे, ह्याच्यात तुम्ही लक्ष नका देऊ प्लीज. ते मी करतो माझ्या हिशोबाने. इथे मी इटालियन नूडल्स बनवायचे आहेत मला, ज्याच्यामध्ये आता मला क्रीमी सॉस हवा आहे.
तो आय डोंट नो तो कसा बनतो. मला त्याच्यात थोडं तुमची हेल्प हवी आहे. सो तुम्हाला सेकंड लाईफलाईन यूज करायची विच इज ऍडवाइस. नाही 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 पहिली यूज करायची पहिली 2 मिनिटं इथे द्या तुम्ही, करून द्या काहीतरी 2 मिनिटात मला. ऍक्टिव्हिटीमध्ये मी फक्त तुम्हाला भाजून देऊ शकते, मी ऍडवाइस नाही देऊ शकत. तुम्ही ऍडवाइस देणार, मी ते काम करणार. दोन्ही एकत्र करा आणि 3 मिनिटाचे टोटल करून टाका. नाही असं नाही करू हा. शकत, सॉरी. ऍडवाइस आणि हे 2 मिनिटं एकत्र ऍडवाइस देऊ शकते, त्याच्यानंतर तुम्ही करा. ऍडवाइस यूज करा. ऍडवाइस द्या पहिली मला. सर ऍडवाइस अशी आहे की तेल तुमचं जे तापलेलं आहे त्याच्यात पहिले हे सगळ्या ज्या तुमच्या भाज्या त्या पटकन टॉस करा. टॉस करून घ्या. हा. ओके, तुम्हाला यातले कुठलेही मसाले वापरायचे आहेत तर तुम्ही वापरून ते टॉस करा हा. आणि सेपरेट सॉस बनवा. हा ओके. ही मग ते मला सांग, ऍडवाइस ने सांगा इथे उभं राहून मला. नाही पूर्ण आम्ही नाही सांगू शकत की सॉस कसा बनवू शकतो किंवा काय. भाज्या वेगळ्या टॉस अरे ह्यालाच advice बोलतात. सॉस वेगळा टॉस करा. जास्तीत जास्त मी सांगते सॉस तुमचं मैद्याचं पाणी, चीज क्यूब्स चीजने बनवू शकतो आणि थोडंसं तुम्हाला दही लावायचं तर दहीने बनवू शकतो. बाकी मी सांगणार नाही की सॉस कसा बनेल. सॉरी. एक लाईफलाईन डन आहे. ना हा रेड झालाय ना हा व्हाईट झालाय. हा काहीतरी भलताच कलर झालाय. ऑरेंजच्या खालचा आणि व्हाईटच्या वरचा असा मधला कलर झालेला आहे. ठीक आहे, पण दिसायला छान दिसतोय. थोडी असे थिक याला टेक्स्चर आलेलं आहे आणि थोडं आपल्या नूडल्स गंडल्यात, कारण की आय वॉज नॉट अवेअर हे बॉइल्ड केल्यानंतर ह्याला सुट्टं काढायचं असतं तर थोड्या या स्टिकी झाल्यात एकमेकांना, पण चालून जातं. पहिली डिश देवाची. तर हे झालेलं आहे. देवाची की देऊच? देवा देऊ दोन्ही एकच आहेत माझ्यासाठी. ग्रेव्हीमध्ये टाकणार या आणि त्यानंतर या व्हेजिटेबल्स टाकणार. सो हे आपलं होऊन जाणार. इटालियन नूडल्स मेड बाय शेफ मिस्टर आकाश शिंदे. आणि त्यानंतर आपण मोनॅको शेवपुरी आणि सर्व करताना मोनॅको शेवपुरी आणि हे एकत्र देऊ. खूप भूक लागली आहे, कधी होईल? आणि चॅलेंज संपायला तर 5 मिनटं राहिलं आहेत. ओके, तर तुम्ही ऑन टाईम आहात की नाही आहात? 5 मिनटात आपण हे चॅलेंज संपवतो आहे. मी टेस्ट चेक करतोय. एक डिश ऑलमोस्ट झालेली आहे. नाही भेटणार आहे तुम्हाला अजून जास्त वेळ टेस्ट बिस्ट चेक करायला. पटकन सर्व करा. कशी पटकन मी एक डिश केलेली आहे विच इज इटालियन नूडल्स. मला कळलं आहे डिशचं नाव आहे इटालियन नूडल्स. हां, दुसरी डिश मी करतोय मोनॅको शेवपुरी. कॉमन डिश आहे पण स्टील ही मोनॅको शेवपुरी. मोनॅको शेवपुरी. हे खाऊ का मी? हां. तुला या लोकांना माझी एकदम सुंदर नूडल्स दाखवायचे तर दाखवू शकतेस तू. नाही, 5 मिनिटं तुमचं हे चॅलेंज संपलंय आणि प्लेटिंग करून सर्व करायचं. मला असं सर्व नाही करायचं. लक्षात असू द्या. मी स्मेलिंग येते त्याचा कसा आहे. आधीच टेस्ट करशील तर प्रेमात पडशील. ऑलरेडी पडलेली आहेस, अजून किती वेळा पडणार आहेस. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. आय विल बोरो एक्स्ट्रा टाइम फ्रॉम यू. नाही, एक्स्ट्रा टाइम भेटणार नाही आहे. विदिन टाइम तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. या चॅलेंजचं तर तू देणार ना, मार्क्स देणार माझ्या डिशला. सो आपण याच्या डिशला मार्क्स देणार आहोत 1 to 10 पैकी. बाबा किचन काम करणं खूप अवघड आहे. 4 ठिकाणी 4 बाजूला लक्ष द्यावं लागतं. जशी बाईक गिअर टाका, क्लच दाबा आणि समोर लक्ष द्या, तसं इथे गॅस आहे. गॅस स्लो केला तुम्हाला पहिल्यांदा. ही माझी पहिली डिश जी थोडी सोपी आहे, मोनॅको शेवपुरी. याच्यामध्ये सगळ्या शेवपुरीची स्टफिंग आपण केली आणि हे मोनॅको आहे. ही आपली फर्स्ट डिश ॲज अ चाट ही रेडी आहे. आणि सेकंड डिश तुम्ही पाहू शकता. हिला जस्ट मी फायनल गरम करतो आता. जसं मी आधीच सांगितलं, नूडल्स थोडी स्टिकी झाली. ऑनियन पावडर का टाकतोय? असंच आहे तर टाकायची. थोडीच टाकली, बट ते म्हणजे झालेलं आहे माझा. जाऊन जे पण आहेत जजेस त्यांना सांगा की त्यांनी स्थानपन्न व्हावे. काळचे हो. झालंय. हा, शेफने त्यांची डिश बनवली आहे. आणि जे कोण जजेस आहेत त्यांना स्थानापन्न व्हायला सांगितलं अच्छा, कुठे? हॉलमध्ये जायचं. हॉलमध्ये. पण एक गोष्ट आहे की शेफनी जेवण बनवलंय पण ते भांड्या कोण धुणार आहे? शेफ धुणार आहे. सगळं शेफला करायचं. किचन क्लीन करून द्यायचंय. किचनचे लोक वेगळे असतात. शेफचं काम असं फक्त बनवणं. डोळे बंद करू का मी? येस शेफ सर, मॅडम, जे पण काय आहेत तुम्ही.
तर हे मी 2 डिश केलं आहे. इट्स कम्प्लीट प्लॅटर यू कॅन से. प्लॅटर नाही, प्लॅटर नाही बोलू शकत, बट मील विथ द इंडियन चाट अँड द इटालियन नूडल्स. ओ फर्स्ट यू कॅन हॅव दिस मोनॅको चॅट मेड विथ द मोनॅको बिस्किट. छान वाटतंय कारण काय त्याचं ड्रेसिंग त्याने खूप छान केलंय आणि हे पण छान केलंय. काय प्लेट खूप छान सजवली आहे त्याने. ओके. सो आपण पहिले मोनॅको चॅट खाऊन बघूया कसं आहे. येस शेफ. मस्त खूप मस्त. कारण ओव्हर ॲक्टिंग कमी कर. चाट हे माझं फेवरेट आयटम आहे म्हणून मला आवडलं. खरी मजा तर येणार आहे ह्याच्यात बिकॉज हे जे काय बनवलं आहे हे काहीतरीच वेगळं आहे. पण प्लेटिंग खूप छान केली आहे. असं कधी नूडल्स खाल्लेस का तू तुझ्या नाही खाल्ले. आयुष्यामध्ये? नाही खाल्ले, सिरियसली मी नाही खाल्लेत. नॉर्मल नूडल्स खाल्लेत पण असेवाले नूडल्स नाही खाल्लेत, असे काहीतरी इटालियन टाईप. आता नूडल्स खाऊन बघूया आपण. असे तुम्ही शेफ सेपरेट करून का खाते? एकत्र असं एकत्र खाणार असं शेफ crane सारखं bulldozer टाकून खा. एवढं काम करून तुम्ही विसरलात की शेफ तुम्ही आहात. हा नाही, पण जे असतं ते पण हेड शेफ असतात ना मास्टर शेफ मध्ये, बघितलं ट्रेन सारखं बुलडोझर टाकून हा असं ते असं टाकून खा ना पूर्ण. काय असतं म्हणजे ते जाते ना अशी क्रेन आतमध्ये असं फावडा तो. आता खाऊन बघूया. हा गणपती बाप्पा. धिंदा 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 धिंदा. हिला चिकट गोष्टी आवडत नाही म्हणून कदाचित ते होऊ शकतं, पण टेस्ट वाईज ती सांगेल. आय डोंट नो. प्लीज इथे तू मला नवरा म्हणून नको बघूस. जेन्युअन रिव्ह्यू तुझा मला हवा आहे फॉर माय इम्प्रूव्हमेंट अँड फीडबॅक. हे पण छान आहे. हे पण काहीतरी खूप वेगळं झालं आहे. म्हणजे ह्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी टाकल्यात की काहीतरीच वेगळं झालं आहे. बट खूप छान आहे. खूप छान आहे. व्हेरी गुड. असंच प्रगती करा आणि आता आठवड्याभराचं जेवण आम्हाला देत जा असंच पण वेगवेगळं बनवून. नाही, हे वन्स इन अ वाईल होतं. हे तुम्ही मला एकदा टोपी दिल्यानंतर कॅप तुम्हाला भेटेल. मी अजून एक टेस्ट करते. छान आहे मला आकाश. खूप छान बनवलं आहे. खूप चीजी बनवलं आहे. खूप वेगळं बनवलं आहे. प्रकाशला पण टेस्ट करू द्या. येस प्लीज सेकंड शेफ मिस्टर. माझ्या मी रेटिंग्स नाही, तो देतो खरं रेटिंग देतो तो अजून. हां, पण माझ्या रेटिंग्स मी सांगायचे दोघांची तर ही खूप इझी रेसिपी आहे. ह्याच्यात काहीच असं कॉम्प्लेक्स नव्हतं बनवलं त्याने. चटण्या ऑलरेडी बनवलेल्या होत्या म्हणून खूप इझी होतं सॉर्ट करायचं. म्हणून मी याला 7 out of 10 देते बिकॉज मला असं वाटतं ओके आणि इझी टू कुक आहे. ह्याच्यात काही एवढं डिफिकल्ट नव्हतं बट छान झालं म्हणून ह्याला 7 out of 10. काहीतरी खरंच वेगळं आहे. ओके, ह्याच्यात मीठ आकाश थोडं जास्त झालं आहे आणि नूडल्स थोडे जास्त स्टिकी झाले आहेत. नाही, मीठ जास्त वरतून मी असे थोडेसे टाकले. अच्छा, ही डिश मला खरंच आवडली जी काहीतरी युनिक आहे. सो या डिशला मी देते आहे 8.5 out of 10. ओव्हर ऍक्टिंग जी आमची ह्याच्यात आहे जिंकलेलो ती तुम्ही. पण हे चॅलेंज आकाश खरंच जिंकलाय बिकॉज आम्हाला स्वतःला माहिती नव्हतं की इंग्रेडियंट्स मधनं काय बनेल. आणि इटालियन जे बनवलंय त्याने खूप छान बनवलं आणि ड्रेसिंग आणि प्लेटिंग पण खूप छान बनवली. एवढी की नूडल्स खालती पण पडत नाहीत, तुम्ही बघू शकता. हे म्हणजे असं आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. माझ्यामध्ये एक टॅलेंट आहे. नको, ठीक आहे, मी टॅलेंट दाखवतो. नको, तुम्हाला टॅलेंट बघा हे माझा. नको. हे नूडल्सचा कमाल नाही, माझ्या टॅलेंटचा कमाल आहे. आकाश ओ शेफ विथ आणि फक्त या हाताने नाही, मी या हाताने पण हे करू शकतो. तर हा नूडलचा कमाल आहे. ह्या पडत पण नाहीयेत. अशा नूडल्स तुम्हाला बाजारात कुठेच नाही मिळणार. थँक्यू. तुम्ही ह्याला आपल्या डोंबिवली फूड ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल. हे मोनॅको शेवपुरी तर खरंच चांगली आहे. कारण काय त्यातले चटणीचा कमाल आहे. त्या चटण्या तू बनवल्या नाहीस तर ठीक आहे. आता हे बघतो. नूडल्स आहेत चांगले पण ठीक आहे, म्हणजे जास्त कुक झालेत तर हां, मी दोघांना रेटिंग द्यायची असेल तर ह्याला 10 out of 8 देतो आणि ह्याला 10 out of 4 देतो. अजून एक घास का? मला असं वाटतं तुला अजून एका घासाची गरज आहे. कुठल्या हिशोबाने 4 देतोय तू? कारण की ना ते नूडल्स वगैरे एकदम सगळे जास्त शिजले. जे काय सांभाळत आहे ते चीज सांभाळत आहे डिशला. ते 4 मार्क्स चीजचे. असंच असतं. ह्याला कदर नाही. ह्याला तू जाऊन जा, तू चायनीजचे नूडल्सच खा ज्याच्यात ती भरपूर शेजवान चटणी अजिनोमोटो टाकलेलं असतं तेच जाऊन खा.
बघितलं ना? शेवटी भावाने रूप दाखवून दिलं त्याचं. रक्ताचं नातं ह्याने निभावलं नाहीये. आणि ही मुलगी हिने सगळं निभावलेलं आहे. थँक्यू. स्वतःने बनवलेली आता डिश मस्त आहे. म्हणजे ती पुरी खाली मस्त आहे, छान आहे. पण यस चटणीचा कमाल असतो जसं प्रकाश बोलला. तर ह्याचं क्रेडिट मी जास्त नाही घेऊ शकत. मी जास्त इंटरेस्टेड आहे याच्यासाठी. हे मी थोडं टेस्ट तर केलेलं. मला असे थोडे स्टिकी गोष्टी आवडतात. ऑनेस्टली तू स्वतःला किती रेट करशील? जेन्युनली त्याची टेस्ट छान आहे. मला याच्यात कमी वाटते ती म्हणजे ग्रेव्हीची थोडा ओलावा असायला हवा होता. म्हणजे नूडल्स स्टिकी झालेत ते पण ओव्हरकम केलं असतं जर ह्याच्यात जास्त ग्रेव्ही असती तर. क्रीम जास्त असते किंवा हे एकदम कसे आपण डब्यात नेतो ते नूडल कसे एकदम चिकटतात तसे चिकटलेत. हेच थोडंसं पाणी असतं किंवा असं ते थिक ग्रेव्ही असते तर छान वाटले असते. मी बनवले आणि पहिल्यांदा बनवलंय आणि असंच रॅन्डमली सगळे इंग्रेडियंट्सनी बनवलंय तर खरंच खूप छान बनवलं आहे. मी आवाज येतो. गुड बॉय आकाश. नेक्स्ट चॅलेंजसाठी तू रेडी राहा. आता आकाशला त्याची रेटिंग देऊ दे. तुला काय वाटतं? ते जे होतं मोनॅको त्याला 8 आणि याला 7 देतो मी. बट विथ दिस आमचं हे चॅलेंज कम्प्लीट झालं आहे आणि येस आकाश हे चॅलेंज जिंकलेलं आहे बिकॉज त्याने खूप छान प्रकारे सगळं मॅनेज केलं आहे. किचन फुल मेस्टअप केलं आहे जे ते आता मला तो आवरायला मदत करणारच आहे. डिपार्टमेंट. बट विथ दिस वी आर एंडिंग विथ द ब्लॉग. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या असेच काहीतरी नवीन लवकर चॅलेंज घेऊन ब्लॉग मध्ये. येस तोपर्यंत टेक केअर. टेक केअर. बाय बाय.